नमस्कार मंडळी, मी उमेश चव्हाण आपलं स्वागत करतो आपलं यूट्यूब चॅनल उमेश डायरीमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत आमच्या गावचा संपूर्ण रस्ता, जेणेकरून बाजारपेठेत आम्हाला कसं जावं लागतं ते. 4 किलोमीटरचा रस्ता आहे हा संपूर्ण मी प्रवास तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून दाखवतो. खाली कसं जावं लागतं आणि आजूबाजूला निसर्गाची झाडी आहे. संपूर्ण आपलं कोकणाचं दर्शनसुद्धा होतं, म्हणजे कोकणात जशी झाडी आहे तसं. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, आता आपण चाललेलो आहे खाली बाजारपेठेमध्ये. तर काही सामान आणायचं आहे, तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवतो आम्हाला कसं जावं लागतं ते खाली. आता आम्ही चाललेलो आहे मार्केटला, तर आमचा रस्ता दाखवतो. हा आमचा आर्यन. आणि ह्याने पावडर नाही लावले. बुळबुळी चाललंय रे इथे. पळू नको रे, पाय सटकेल. चल तो बघ खेकडा आहे काय? नाही तो कुठे फिरतोय खेकड्याचा रूप घेऊन. फायनली आम्ही अथक प्रयत्नानंतर रस्त्यावरती आलेलो आहे. खूप सारा असा दम लागत, आणि इथून आम्हाला जायचं आहे खाली चालत चालत. रस्ता आमचा, आम्ही चालत चाललो. तर हा छोटा मित्र अनिकेत खांडेकर हा राहतो, आर्यन खांडेकर हा राहतो शिरूर. आर्यन खांडेकर हा राहतो कर्जत साईडला. हा आमचा पावडर न लावलेला भाऊ. तर आम्ही चाललो आता मार्केटला गणपती थोडीशी. चला तुम्हाला दाखवतो बाकीचा प्रवास आमचा कसा चाललाय, खडतर प्रवास गावचा. केवढं ते चालायचं झालं, 2 किलोमीटर आहे चालायचं ते. 4 किलोमीटर मग. तर हे असं गावावरून आहे बघा, मुंबईवरून गावाला आलेला आणि गावाच्या स्वरूपात असा बनलेला माझा भाऊ आहे बघा. आता असं वाटतं की तोडीसरून आलाय कुठून तरी. किती रस्ता आहे बघा लांब. आणि आमच्याकडे वाघ वगैरे येतात. काय बोलतो आर्यन? वाघ, गवरेडे. तू बघितलेस मग आहे वाघ वगैरे? अरे माझ्याकडे फक्त व्हिडिओ आहे. काय बोलतो वाघाचा? हा, अरे तो पांडू आहे ना, हा त्याने पाणी सोडायला गेलेलो वरती, हा. तेव्हा त्यानं बघितलं आणि चरत होते. 10-12 जास्त आहेत. जास्त आहे. हा, ओके. तुला व्हिडिओ पाठवू. अजून खूप चालायचं आम्हाला. वाघा बिगाची भीती आमच्याकडे. त्या गौरेड्यांचा सीन केवढा. इथून नाही, पुढून चांगला दिसेल बघ. चालायचं. गाडी मग घराबर गाडी फुल आहे. गावचं साखरप्याचं धरण. इथे मच्छी वगैरे असतं याच्यामध्ये धरणामध्ये, है ना? हो, धरणात मच्छी वगैरे असते, मोठे मासे वगैरे असतात धरणात. आणि इकडे आपण राखण द्यायला जातो. इथे आमची राखण दिली जाते. गावात यायला पाहिजे, आहे की नाही? गाव पाहिजे. काय बोलतो आर्यन? बरोबर, गावासारखं सुख कुठंच नाही. बरोबर. म्हणून हा मुंबईला गेला का? जबरदस्त. त्याला सोल्युशन काय? आणि पावसाला सुरुवात झालेली आहे. पाऊस पडत आहे. एवढ्या पावसात एवढीची छत्रीमध्ये आम्ही 2 जण आहे. आणि पाटण तिकडे जोशेवडी कुत्री पाठी लागली. जादू कुठे खाली? बरं ना. हे आमचं गावचं धरण काम था क्या? स्पष्ट भी दिसतंय. हाँ तो काम के बिना क्यों आएगा मेरे पास?
आशिष सर गेले कुठं म्हणजे आशिष सर तुझी कामं करत बसले का इथं ऑफिसचं मला तुझी कामं करायचे पैसे नाही भेटत काय काय एन्जॉय फर्नांडिस एन्जॉय करने हे क्या नीचे जाओ मिसळ पाव खाओ ऊपर आओ भात खाओ डाळ खाओ और सो आम्ही एवढं वरून चालत आलेलो आहे अजून 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 बाकी आहे मेक माय ट्रिप अजून अर्धा झालंय 4 किलोमीटर टोटल चालायचं आहे केवढा आता सपाट रस्ता लागला घाटी संपलेली आहे फायनली आम्ही अर्धा रस्ता पार केलेला आहे अजून तितकाच बाकी आहे खाली उतरायला इथून ते गेली मागे मस्त, बघू पण शकाल. गुलगुलीत आहे एकदम. पण आम्ही खूप सारा डोंगर पार करून खाली आलेलो आहे तिकडे खाली बघ आता घरं लागली. अजून अजून आम्हाला खूप चालायचं आहे तर आज कसं चालतं मला माहिती आहे आलं तर बघा तू किती मागे राहिला बघा त्याचे मांड्या आकडल्या. त्या मांड्या भरल्यात त्याच्या आता तो जरा हे झालाय दिसायचा बंद झालाय जरा हां दिसला तर असं आहे आमचं गावचं जीवन लोकांचं आम्ही काय मुंबईवरून आलो आहे नो कार नो थार हां हा एवढं चालायचं अजून जो समोर आमच्याकडे एक पण दुकान नाही. वरती काही सोय नसल्यामुळे बाजारपेठेशिवाय पर्याय नाही तर आम्हाला खालीच उतरावं लागतं एवढं 4 किलोमीटर आणि तेवढं 4 किलोमीटर चढायचं आहे रिक्षावाले आमच्याकडून घेतात 200 रुपये तर 2 टाईम येऊन जाऊन आम्हाला हां 2 टाईम आम्हाला जमत नाहीत नाही कारण की चप्पल स्लिप वगैरे झाली चल इथनं. तर नको ते अरे चल एवढी गुरं मोठी मोठी येतात त्यानं तुम्हाला येता नाही. शॉर्टकट आहे हा माझा ब्लॉग चालू करीत नव्हता नाहीये त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब केलंच नाहीत सबस्क्राईबची स्पेलिंग मला माहित नाही मोबाईल ठेवलाय खिशात आणि उतरत आहे थांबा जरा एक मिनिट. छोटासा रस्ता आहे बघा चिक्कल बिक्कल आहे आता असं होणार आहे की आम्ही उतरणार आणि बबना रिक्षा घेऊन येणार आहे अशा गावाला शेवटपर्यंत चालत जायचं आहे रस्ता चांगला आहे वळसर असेल जंगलातून पूर्ण चालत जायचं शॉर्टकट पडायचे चान्सेस आहे तिथे ओके चिखल बघा किती आहे खडतर प्रवास एवढं आम्हाला रोज उतरावं लागतं गावच्या लोकांना आम्ही मुंबईवरून आलो आहे पडण्याचे चान्सेस जास्त आहेत तो गेला तो कुठे गेलाय बघा केवढा लांब आणि आम्ही अजून इथून चालतोच आहे शक्य होऊ शकतात आम्ही मुंबईवरून आलोय तोंडाची फायनली रस्त्यावरती आम्ही आलेलो आहे बघा रस्ता दिसतोय समोर आम्ही चोर रस्त्यातून खाली आलो फायनली आणि पाऊस आलेला आहे हे बघा रस्त्यातून आलेलो आहे फायनली आता आम्ही आलेलो आहे जोईशेवाडीमध्ये फायनली एवढा उतरून फायनली आम्ही खाली उतरलो आहे रस्त्यावरती आता दम लागलेला आहे कारण एवढा डोंगर चढून खाली यायचं म्हटलं तर खूप प्रयत्न आहे अजून पुढे दाखवतो आमचं मंदिर एक कल डालने वाला तो नहीं डाला चला अरे इसको बोला कोकण या मी फॉरवर्ड करू आयडी कार्ड रिक्वेस्ट चेतनाकडनं हे गांगेश्वराचं मंदिर आहे आमचं म्हणजे आमच्या गावात एंट्री करताना पहिलं लागतं आम्हाला येणार पाणी आणि हे आहे धरणातून येणारं पाणी धरण फुल भरलं आहे आता त्याचं हे पाणी आहे पहिला धरण बांधण्याचा पर्याय होता आता त्याचं धरणाचं रूपांतरात पाणी वाहते पाणी भरपूर आहे आता पावसाचं भरपूर पाणी असतं ते इथं ह्याच्या पुलाच्या वरनं पण जातं जास्त भरलं की पुलाच्या वरून पण जातं अरे वा.
रांगेश्वराचं मंदिर. आणि फायनली आम्ही बाजारात तर नाही पोहोचलो आहे, पण जवळपास आलो आहे. तुम्हाला मी कोल्हापूर एक्सप्रेस हायवे दाखवतो आमच्यातून जाणारा. आहे कोल्हापूर एक्सप्रेस हायवे. कुठून आज जाधववाडी जाऊया का? आताचं काम चालू आहे रोडचं, इथून रस्ता गाड्या बघावं लागतं. इकडे कोल्हापूर आहे, इथून लांजाला जातो रस्ता, हा एक्सप्रेस हायवे. आणि फायनली हा आपल्याला क्रॉस करायचा. रस्त्याचं काम चालू आहे. तर आपल्याकडे जातो बाजारपेठेत. खडतर प्रवासानं आम्ही एवढं डोंगर आहे बघा, त्या डोंगरावर आम्ही खाली आलो आहे. समोरचा डोंगर जो दिसतो आहे तिथून आम्ही खाली आलो आहे. हे खाली साखरबंद का घरं वगैरे बंगले बांधतात लोकांनी बघा. हे वखार आहे ना रे? इथे आपलं झाड अख्खं तोडलं तर इथून कापून मिळतं, रिपा वगैरे बनवून मिळतं तिथे. फायनली आम्ही बाजाराच्या रस्त्यावरती पोहोचलेलो आहे. रस्ता दिसेल. तर तुम्हाला मी आमच्या गावचा प्रवास दाखवला खाली यायचं बाजारपेठेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि काय असेल तर कमेंटद्वारे मला कळवा. तर तुझा विश्रांती. आपण नक्की भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओ. चला बाय.